नमस्कार. लहान मुलांचं मानसशास्त्र ह्याच्यावर काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांबद्दल आपण बोलतो आहोत. आजच्या या तिसऱ्या शास्त्रज्ञाबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. ह्याचं नाव तुम्ही ऐकलेलं असायची शक्यता जवळ-जवळ शून्य आहे. पण तरीही तुम्ही तुमच्या मुलांना ज्या प्रकारे वाढवता आहात, मुलांना शाळेत ज्या प्रकारे शिक्षण दिलं जात आहे, या सर्वावर या माणसाचा प्रचंड मोठा ठसा आहे. त्याचं नाव आहे लेव्ह वायगॉट्स्की. बरोबर. रशियन माणूस आहे लेव्ह वायगॉट्स्की. लेव्ह वायगॉट्स्कीचा मृत्यू होऊन सुद्धा आता 90 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. 1896 साली जन्माला आलेला हा माणूस 1934 साली गेला सुद्धा. म्हणजे फक्त 37 वर्षाचं आयुष्य जगला आणि ट्युबरक्युलोसिसच्या आजाराने त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस ट्युबरक्युलोसिसवर अँटिबायोटिक्स आलेली नव्हती. आणि त्याची अख्खी वर्किंग लाईफ, त्याची पूर्ण कारकीर्द ही सोव्हिएट रशिया यामध्ये गेलेली असल्यामुळे 1970 पर्यंत या माणसाने केलेल्या कामाबद्दल जगाला माहिती सुद्धा नव्हती. आणि गमतीची गोष्ट बघा, त्याचाच जो कॉन्टेम्पररी त्याच्याच बरोबर फ्रान्समध्ये काम करणारा जेव्हा पियाजे जो आहे, त्याला आपण सगळे ओळखतो. बालमानसशास्त्रज्ञाचा त्याला अगदी फंडामेंटल कार्यकर्ता समजलं जातं. मुलांच्या डेव्हलपमेंटचे त्यांनी मांडलेले सिद्धांत आपण अजून आज सुद्धा पाळतो. पण त्याच्याच हा कॉन्टेम्पररी त्याच्याच बरोबर असलेला माणूस, हा फक्त सोव्हिएट रशियामध्ये त्या आयर्न कर्टनच्या लोखंडी पडद्याच्या मागे जन्माला आला. तिथेच त्यांनी काम केलं आणि त्यातच तो गेला आणि त्याचं काम ट्रान्सलेट सुद्धा न झाल्याने आपल्यापर्यंत आलं नाही. त्यामुळे या फार महान शास्त्रज्ञाला आपण मुकलेलो आहोत आणि त्याच्या कामाबद्दल आपल्याला डायरेक्ट माहिती नाही. मी त्याच्या कामांची तुम्हाला ओळख करून देतो आणि तुम्ही म्हणाल, "अरे, हे तर आम्हाला माहिती आहे." अशी गंमत असते शास्त्राची. कारण त्यांच्या नावाचे कुणी गल्लीच्या कोपऱ्यावर पोस्टर लावत नाहीत. त्यांच्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या होत नाहीत. त्यांच्या नावाने कुठलेही उत्सव नसतात. त्यांच्या नावाने कुठल्याही गल्ल्याबोळांची निदान भारतात तरी नावं दिली जात नाहीत. त्यांच्यावर पुस्तकांमध्ये धडे येत नाहीत. त्यांच्यावर कोणी प्रश्न विचारत नाहीत. त्यांच्यावर मार्क अवलंबून नसतात. त्याच्यामुळे माणसासाठी त्यांनी केलेलं इतकं मोठं काम सुद्धा बहुतेक वेळा कोणालाही माहिती नाही अशा परिस्थितीचंच असतं. लेव्ह वायगॉट्स्कीनी मुलांच्या वाढीबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढल्या. सर्वात पहिला त्याचा शोध म्हणजे भाषा हे फक्त कम्युनिकेशनचं साधन नाहीये, तर भाषा हे जग समजावून घेण्याचं आणि जगाशी कनेक्ट व्हायचं साधन आहे, हे त्यांनी शोधलं. म्हणजे कसं ते तुम्हाला सांगतो, की लहान मूल एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवतं. ओके. समजा छोटं मूल तुमच्या कडेवर आहे आणि त्यांनी लाईटच्या बटनाकडे बोट दाखवलं आणि असं करायला सुरुवात केली. मूल जेव्हा असं करतं, तेव्हा तुम्ही त्याला तिथपर्यंत घेऊन जाता. मूल त्याच्याकडे बोट दाखवतंय, जेव्हा ते पहिल्या काही वेळेस एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवतं, तेव्हा मुलाच्या मनात अशी कल्पना असते, की मी असं केल्याने ती गोष्ट मला मिळणार आहे. ती मला पकडता येणार आहे. पण जेव्हा ते तुमच्याबरोबर असतं किंवा कोणीतरी अडल्ट तिथे असतो, तेव्हा तो ती गोष्ट मुलापर्यंत आणतो किंवा मुलाला तिथपर्यंत घेऊन जातो. ह्याच्यातनं मुलाला असं समजतं, की मी असं केल्यामुळे मला त्या गोष्टीपर्यंत जाता येतं, मला कुणीतरी मदत करतं. म्हणजे माझं जे आवाज करणं आहे, माझं जे हात करणं आहे, हे फक्त कम्युनिकेशन नाहीये, तर ह्याचा कुठल्यातरी कार्यामध्ये रूपांतर होतंय. त्याच्यामुळे भाषा ही कार्यामध्ये रूपांतरित होते, ह्याचा शोध मुलांना लागतो. आणि तिथून पुढे भाषेची अत्यंत वेगाने वाढ सुरू होते. लेव्ह वायगॉट्स्कीचा दुसरा सिद्धांत म्हणजे तुम्ही भाषा कशा प्रकारे वापरता आहात, यावर तुमची विचार करायची पद्धती ठरते. साधं उदाहरण देतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बहुतेकदा आपण सगळ्यांना अरे-तुरे म्हणतो. विशेषतः तुम्ही जर कोकणामध्ये गेलात, तर अरे-तुरे करण्यामध्ये कोकणी लोकांचा कोणी हात धरू शकत नाही. कारण त्या भाषेची घाटणी तशी आहे. म्हणजे आदरार्थी शब्द तिथे आहेत, पण ते फार क्वचित वापरले जातात. अशी कल्पना करा, की अशी एक भाषा आहे, की ज्यामध्ये आदरार्थी शब्दच नाहीयेत. सगळे प्रथम पुरुषी एकवचनी तू, तुझं अशा प्रकारचे शब्द आहेत. तर अशा वेळेस माणसांमधली जी उतरंड आहे, की हा मोठा, हा छोटा, तो मधला, हे आपोआप अदृश्य होते.
अरे-तुरेच्या भाषेमध्ये जो एक मायाळूपणा येतो, जी एक सहजता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे एक प्रकारचं समत्व येतं, ते आहोजाहोनी नष्ट होतं. त्याच्यामुळे हाजी-हाजी करणारी भाषा आणि अरे-तुरे मायेनी करणारी भाषा ह्याच्यात फार मोठा फरक असतो. कदाचित मराठी लोकांना हे पटकन कळेल, की जेव्हा-केव्हा तुम्ही उत्तर प्रदेशी लोकांना भेटता, तेव्हा ते त्यांच्या देवाबद्दल सुद्धा रामजी, गणेशजी, सीताजी असंच बोलतात. आपण मात्र माझा राम, माझी सीता, माझा गणपती बाप्पा असं म्हणतो. आपलं हे नातं जास्त पर्सनल, जास्त जवळुकीचं असतं. जॉर्ज ऑर्वेल नावाच्या लेखकाचं 1984 1984 हे जर पुस्तक तुम्ही वाचलं असेल, तर त्या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट आहे. ज्याच्यामध्ये न्यू स्पीक नावाच्या एका भाषेबद्दल त्यांनी लिहिलंय आणि ती भाषा वापरून त्या पुस्तकातल्या राज्यकर्त्यांनी त्या अख्ख्या समाजाचाच विचार करायच्या पद्धतीवर कशाप्रकारे बंधनं घातली होती आणि कसा त्यांचा विचार संकुचित केला होता, याबद्दल खूप डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. बहुतेक सगळे राजकारणी, समाजकारणी आणि विशेषतः डिक्टेटर हे त्या परिशिष्टाचा फार उत्तम अभ्यास करतात आणि त्या प्रकारे भाषा वापरतात. हे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर ते वाचलं तर. ह्याचा शोध लेव वायगॉट्स्कीनी लावला. त्याचा जो तिसरा शोध आहे, जो अत्यंत कमालीचा आहे, तो असा आहे, की ह्याचं थोडं कॉन्ट्रास्ट करावं लागेल. त्याच वेळेस जॉ पियाजे म्हणत होता, की प्रत्येक मूल हा एक शास्त्रज्ञ आहे आणि त्याला तुम्ही जर त्याचा शास्त्रज्ञ म्हणून अवकाश दिला, तर मूल स्वतःहून वाढू शकतं. त्यातही एक प्रकारे सत्य आहे. वायगॉट्स्कीचा अनुभव असा होता आणि त्यांनी मुलांवरच्या संशोधनावरून असं शोधून काढलं, की प्रत्येक वयामध्ये हे मूल आत्ता काय करू शकतं आहे, ह्याची जर तुम्ही तपासणी केली, तर तुम्हाला एक लिमिटेड उत्तर मिळतं. पण या मुलाला थोडी मदत केली, तर हे मूल काय-काय करू शकेल, ह्याची कक्षा सडनली रुंदावते. म्हणजे 5 वर्षाचं मूल हे जर 6, 7, 8 वर्षाच्या मुलाच्या मदतीने कुठल्या-कुठल्या गोष्टी करू शकतं, त्यांच्याकडून कुठल्या गोष्टी डायरेक्ट शिकू शकतं, हे जर आपण बघितलं, तर त्या मुलामध्ये 6 वर्षाच्या मुलाच्या अनेक गोष्टी त्याला जमायला लागतात. 7 वर्षाच्या मुलाच्या काही जमायला लागतात. 8 वर्षाच्या मुलाच्या सुद्धा काही गोष्टी जमायला लागतात. तो 5 वर्षाचा असतानाच. ह्याला वायगॉट्स्कीनी नाव दिलंय झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, झेड-पी-डी. आणि झेड-पी-डी ही मानसशास्त्रातली फार महत्वाची गोष्ट आहे. ह्याचा अर्थ असा, की तुमच्या वयाच्या पलीकडे गोष्टी करणं तुम्हाला शक्य असतं, पण तुम्हाला थोडी जर ती मदत मिळाली, त्याचं उदाहरण मिळालं, ते करणारी लोकं तुमच्या समोर असतील, तर तुम्ही खूप वेगाने पुढे सरकता. याचं सर्वात धडधडीत उदाहरण म्हणजे भाषा आहे. ज्या घरामध्ये भाषा जास्त समृद्धपणे वापरली जाते, एकमेकांशी बोलताना वापरली जाते आणि त्या भाषेमध्ये जास्त ओलावा, जास्त मार्दव किंवा जास्त शब्दसंपत्ती, जास्त योग्य व्याकरण असतं, ती मुलं आपोआप त्या इम्प्रिंटवरच मोठी होतात आणि त्यांची भाषा आपोआप जास्त सखोल होते. असं म्हणतात, की एखादी वस्तू बघायच्या आधी, एखादा शब्द शिकायच्या आधी, मुलांनी तो शब्द जर घरात ऐकलेला असला, तर तो ऑलरेडी त्याच्या ओळखीचा असतो. त्याच्यामुळे जेव्हा त्याला तो शब्द वापरायची वेळ येते, तेव्हा त्याच्या हातून चूक घडतच नाही. तो सहजतेने तो शब्द किंवा ती वस्तूसुद्धा वापरून जातो. पूर्वीच्या काळी 2-2, 3-3 वर्षांचे गट हे एकत्र एक शिक्षक शिकवायचे. पुलंचं बिगर इथे मॅट्रिक ज्यांनी ऐकलंय, त्यांना ते आठवत असेल, की 2री, 3री, 4थीचा वर्ग एकत्र, 5वी, 6वी, 7वीचा वर्ग एकत्र, छोटे-छोटे वर्ग असायचे. तर 2रीतलं मूल 4थीच्या मुलाला काय शिकवलं जातंय ते ऐकतं आहे आणि त्यातल्या अनेक मुलांना ते डायरेक्ट ग्रास्प करता येतंय. मुलं खेळताना या गोष्टी होतात, की 5-6, 7 वर्षाची मुलं 10 वर्षाच्या मुलांबरोबर जर खेळत असतील, तर ते खेळण्यात या गोष्टी शिकतात. तुम्ही बघत असाल, की तुमची मुलं जर बसने शाळेत येत जात असतील, तर मोठ्या मुलांकडून धाकटी मुलं नेहमी खूप जास्त गोष्टी शिकतात. तर ज्या वयापर्यंत तुम्हाला या गोष्टी शिकता येतात, त्या वयाला, त्या झोनला तुमचं झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतात. यामुळे मुलांचे नेहमी मिक्स्ड ग्रुप एकत्र असावेत. अगदी एका वयाचे काटेकोर गट पाडलेले नसावेत. निदान खेळायच्या निमित्ताने, बाहेर वावरायच्या निमित्ताने, कला आणि संगीताच्या निमित्ताने, वाचनाच्या निमित्ताने, नाटकाच्या निमित्ताने, सार्वजनिक समारंभाच्या निमित्ताने, सोसायटीमध्ये निवांत खेळत असल्याच्या निमित्ताने वेगळ्या-वेगळ्या वयाच्या मुलांनी एकत्र असणं गरजेचं आहे.
आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये याचा खूप उपयोग करतो. विशेषतः पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन जे आहे, ते नेहमी 3 वर्षाचे गट एकत्र करतात आणि आपल्या 1 वर्ष आणि 2 वर्ष पुढे असलेल्या लोकांकडनं आम्ही डॉक्टर मंडळी नेहमीच सर्वात जास्त शिकतो. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटचा आपल्याला पालकांना एक फार महत्त्वाचा उपयोग आहे. आपण नेहमी मुलांचे सवंगडी शोधतो, त्यांना क्लासला घालतो, तेव्हा त्या एक्झॅक्टली त्या वयाची असलेली मुलं शोधायचा प्रयत्न करतो. प्ले डेट्ससाठी त्यांचे खेळगडी म्हणून सुद्धा त्याच वयाची मुलं, त्यांच्याच वर्गातली मुलं हे शोधायचा प्रयत्न करतो. हे ॲक्चुअली चूक आहे. आणि त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे यासाठी मुलांना फक्त मोठ्यांबरोबर खेळायला पाठवलं पाहिजे असं नाही. लहानांबरोबर खेळताना ते जे त्यांना शिकवतात, हे फार महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही गोष्ट जर तुम्ही दुसऱ्याला शिकवली, तर ती तुम्हाला फार उत्तम यायला लागते. त्यामुळे अशा प्रकारचे 3-4 वर्ष पुढे आणि 3-4 वर्ष मागे असा 6 ते 7 वर्षाचा गट हा एकत्र वाढवला पाहिजे. त्यांना एकत्र जास्तीत जास्त मिसळायची संधी दिली पाहिजे. तर मुलांची वाढ ही जास्त रसरशीत होते, जास्त आनंददायक होते आणि जास्त सहज होते, हे आपल्याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटवरून कळतं. आणि तिसरा जो त्याचा शोध आहे, तो असा आहे, की माणसाची वाढ आणि माणसाचं व्यक्तित्व हे फक्त त्याच्यावर एकावर अवलंबून नसतं, तर त्याच्या कुटुंबामध्ये काय होतं आहे आणि सर्वात महत्त्वाचा वायगॉट्स्कीचा हा 1930 साली किंवा त्याच्याही आधी लावलेला शोध, आई-वडिलांच्या कामाच्या जागी काय होतं आहे, एक्स्ट्रानियस झोन त्याला म्हणतात, त्याचा सुद्धा परिणाम मुलाच्या वाढीवर होत असतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेलं वातावरण हे तुम्हाला किती समृद्ध करतं आहे किंवा तुम्हाला किती रिक्त करतं आहे आणि त्यातलं तुम्ही घरात काय आणता आहात, याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो. त्या अनेक गोष्टी घरामध्ये येतात. त्या तुमच्या शब्दसंपत्तीच्या स्वरूपात येतात, त्या तुमच्या आर्थिक संपत्तीच्या स्वरूपात येतात, तुमच्या नातेसंबंधांच्या स्वरूपात येतात, तुमच्या बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये येतात. इतकंच नव्हे, तर तुमच्या भावनिकतेच्या स्वरूपात सुद्धा त्या घरी येतात आणि तुमच्या कामाच्या जागी असलेल्या, घडत असलेल्या गोष्टींचा इफेक्ट हा तुमच्या मुलावर घरामध्ये पडत असतो. हे सुद्धा लेव वायगॉट्स्कीने शोधून काढलं. सो तुमच्या जर लक्षात आलं असेल, तर या सर्व गोष्टी आता बालशिक्षणामध्ये वापरल्या जातात, बालसंगोपनामध्ये वापरल्या जातात. कामाच्या जागी याचं भान ठेवलं जातं, शाळांमध्ये भान ठेवलं जातं. पण हे सगळं ज्या माणसामुळे झालं, त्या लेव वायगॉट्स्कीबद्दल ज्याला फक्त 37 वर्षाचं आयुष्य मिळालं. कशी गंमत आहे बघा, की इतकं अफाट काम करून जाणाऱ्या माणसांना इतकं थोडं आयुष्य मिळतं. शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष, ज्ञानेश्वर फक्त 21 वर्ष, थोरले बाजीराव 30शी मध्ये. म्हणजे माधवराव पेशवे तसाच प्रकार, की इतक्या मोठ्या लोकांनी इतकं मोठं जे काम केलेलं आहे, त्यांना नेहमी हे छोटं आयुष्य मिळतं बघा. तसंच लेव वायगॉट्स्कीचं झालं. फक्त 37 वर्षाच्या आयुष्यात या माणसाने इतकं मोठं काम करून ठेवलं आणि त्याच्या भाषेच्या आणि त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ लागला. असा हा एक चमत्कारिक लेव वायगॉट्स्की, सोव्हिएट रशियाचा आणि आताच्या रशियन फेडरेशनचा आपल्या दृष्टीने पूर्णपणे अदृश्य असलेला बालमानसशास्त्रज्ञ.